तर आज गावाकडच्या यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे शॉपिंगचा दिवस, महिलांचा फेवरेट दिवस। तर आज बासुंदीपुरीचा बेत होता। तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे, पण याला लाकडे पण घालावं लागतात। सकाळ सकाळ दूध आटवायला ठेवले आहे। गावाकडे भरपूर दूध असते मापाच्या बाहेर। अनु छान तयार झाली, तर म्हणलं तिला सकाळी जाऊन यावं, कारण संध्याकाळी भरपूरच गर्दी असते। मग संध्याकाळी आम्ही जाऊ शॉपिंग करू थोडीशी। मग तिला घेऊन मी गेले, पाळण्यात वगैरे बसवलं। मामाने तिला खूप सारं शॉपिंग पण करून दिली। खूपच म्हणजे यावेळेस भरपूर व्हरायटी आल्या आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हरायटी येत असतात। अनुने छान मनसोक्त एन्जॉय केला बरं का यात्रेमध्ये, कारण आता पण ट्रेन आली। म्हणजे ट्रेन काय सांगायचं, एडिटिंग करताना रात्रीचे 2 वाजलेत। आता मी 2 वाजता एडिटिंग करते आणि माझ्या अरे ट्रेन काय करूया ट्रेन काहीच, मला ही ट्रेन खूपच डिस्टर्ब करते, प्लीज तुम्ही समजून घ्या। तर ही माझ्या माहेरची यात्रा आहे, म्हणजे अनुच्या मामाच्या गावची आणि माझ्या मामाच्या गावची यात्रा आहे शनिवारी। त्यामुळे इथून पुढचे व्लॉग तुम्हाला 1-2 असे यात्रेबद्दल पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अनुचे आजोबा म्हणजे माझे पप्पा तिला पाळण्याला नेत आहे। तिथे गेली, ती डान्स करत होती छान। मी शूट करायला लागले की गप्प बसली आणि आम्ही भरपूर हसलो ना, कारण तमाशा चालू होता। तमाशामधला सॉन्गवरती ती डान्स करत होती आणि आम्ही हसलो, त्यामुळे ती रुसले। तिला पाळण्यामध्ये वगैरे बसवलं। खूप भीती वाटत होती तिला जराशी, पण बसली थोडा वेळ। 1-2 पाळण्यामध्ये तर तिचे पैसे पण नाही घेतले, म्हणजे सकाळ सकाळ गेल्याचे ते फायदे असतात। कारण माझे पप्पा म्हणजे भरपूर जास्त ओळख असल्यामुळे किंवा रिस्पेक्ट वगैरे असल्यामुळे होतो थोडासा फायदा। तर हे जी यात्रेमधली जो खावा असतो ना, तो मोस्ट फेवरेट ऑफ म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो। त्यामुळे तो खाऊ भरपूरच घेतला, थोडंफार घेतलं अनुसाठी। आता संध्याकाळी येऊ ना तेव्हाच घेऊ भरपूर सारं। तर आता गेलो आहे बघा, रुळातून जावं लागतं आमच्या घरी। हे पॉपेट तिच्यासाठी आणलं, म्हणजे पॉपेट प्लस ती पर्स पण आहे। तर ती अनुला खूपच आवडली। एवढं सगळं अनुसाठी आहे। ही पर्स आजीने घेतली, खालची पर्स दुसऱ्या आजीने घेतली, ही डॉल मामाने घेतली, ते वरचं वाला मी घेतलंय। म्हणजे त्याची खूपच मज्जा आहे। आई आली होती, आई म्हणजे माझी चुलती, तिने एवढे सारे चक्कू आमच्यासाठी आणले होते। एवढी खुश झाली अनु की काय सांगायचं, तिला भरपूर आवडतात आणि गावाकडचे फ्रेश असतात। त्यामुळे ह्या खुशीमध्ये मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम पार्टी केली। गेले मी आणि 10 आईस्क्रीम घेऊन आले आणि सर्वांना आईस्क्रीम दिली, मी पण आईस्क्रीम खाल्ली। तर आता संध्याकाळी शॉपिंगला जायचं म्हणल्यावर लवकरच स्वयंपाक केला आणि अनुने पण छान चपात्या करून दिल्या। मम्मीसाठी मी छान गजरा केलता, फ्रेश फुलं होते घरासमोरचेच। मग मम्मीला आवडतो गजरा, म्हणून मग मम्मीसाठी छान गजरा केला। त्याला आम्ही सगळे निघालो आहोत आता शॉपिंगसाठी 5 वाजता। तर बघा किती गर्दी आहे ना, सकाळी एवढीशी गर्दी होती ना, आता एवढी सगळी जास्त फ्रेंड्स वगैरे भेटतात, त्यामुळे बोलणं चालणं होतं, त्यामुळे भारी वाटतं, त्यामुळे गेलो होतो। तर हे 20-20 रुपयाला खूपच होतं, त्यामुळे 4-5 पिशव्या भरून एवढं सामान घेतलं आम्ही। मम्मीसाठी थोडंसं, माझ्यासाठी थोडंसं। काही शूट केलं नाही, कारण शूट करायला लागलं की मग तिकडे शॉपिंगवरचा हे होतं कंट्रोल, म्हणजे एक विसरायला होतं की हा बाबा घ्यायचं आपल्याला काय। तर पाळण्यापाशी आलो, मस्त पाळणे होते। ह्या जो समोरचं पाळणं आहे तो पहिल्यांदा चालतं, त्यामुळे एवढी गर्दी होती तिथे की काय सांगायचं। त्यामुळे आम्ही पण एन्जॉय घेतलं त्या पाळण्याचं, तिकीट वगैरे काढलं। मग माझी बहीण आणि मी बसलो पाळण्यामध्ये फायनली। नंतर खाली उतरल्याच्या नंतर सगळेच भेटले जवळजवळ आणि ह्या आमच्या बहिणीबाई, त्यांना म्हणलं बघावं इकडे जरा ब्लॉगमध्ये माझ्या। खरं तर यात्रा अपूर्ण आहे पाळण्याशिवाय। पाळणा हे पाहिजेच यात्रेमध्ये यार, मला तर खूपच जास्त आवडतं पाळण्यामध्ये बसायला। तर तुम्हाला आता ना रात्रीचा ट्रेनचा व्ह्यू दाखवते बघा, फक्त खिडक्यामधून लाईट दिसते बस। तर बहिणींनी आणि भाऊनी हे छान गिफ्ट अनुसाठी आणलं होतं यात्रेतून, ती छान त्याला एन्जॉय करते। तर खाऊ वगैरे खाल्लं यात्रेतला, कारण तो मोस्ट फेवरेट आहे। तर हे बघा आता यात्रेतून काय घेतलं आम्ही, छोटं करून असं भरपूर काही घेतलं आहे। आता तुम्ही फक्त बघा, प्रत्येकाचे नाव नाही सांगायचे मी। बँगल्स, कानातले, नाकातले, गळ्यातले सगळं काही घेतलं आहे। तर हे छान सिल्वरसारखं दिसणारं, म्हणजे काय बोलतात त्याला, वाटीसारखं, वरून झाकण पण आहे, ते खूप छान भेटलं, खूपच छान आहे। हे बास्केट लसूण ठेवण्यासाठी मम्मीला खूपच आवडलं। मंगळवार होता, उपवास होता मला, त्यामुळे गेल्या पटकन जेवण करून घेतलं, कारण सगळं स्वयंपाक झालेला होता। बघा आता काय स्वयंपाकामध्ये, चपाती, बटाटा, पापड, कुरडई, बासुंदी, वरण भात, डाळ, जेवण केलं पोटभर आणि मस्तपैकी सुस्तावलं। आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहोत, माझ्या आजोबांपासून पंजोबापर्यंत सगळे व्हेजिटेरियन आहेत, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाही। तर हा होता व्लॉग यात्रेचा दुसरा दिवस। आता यात्रेचा पहिला दिवस याच्या पुढे जोडते, कारण म्हणलं एक सेपरेट व्लॉग होईल यात्रेचा सेपरेट, म्हणून कालच आम्ही आलो आहोत। त्यामुळे सकाळ अनु छान खेळत आहे पाणी, कारण गावाला आहे की म्हणजे वेगळीच मज्जा मुलांना मिळते। ती एकुलती एक नात एकादशी म्हणल्यावर
तिला रोज कॅडबरी, चॉकलेट, आईस्क्रीम वगैरे असते. मम्मीला छान पुरणपोळीचा स्वयंपाकमध्ये थोडीफार हेल्प करू लागली. बघा अनु कशी आईस्क्रीम खाते. पापड वगैरे सगळं मम्मी घरीच केले. ह्या वर्षीचं आहे ते. नैवेद्य केले पहिल्यांदा. आमटीची तयारी झाली. मम्मीला खिचडी खायची होती, म्हणजे उपवास होता, तर खिचडी खाल्ली. मस्तपैकी गरम गरम तुपातली पोळी मी एन्जॉय केली, कारण मम्मीच्या हातची पोळी मला भयंकर आवडते. तर नैवेद्य वगैरे भरले होते पहिल्यांदाच. अनुनी छान तयार झाली. ती यात्रेमध्ये जाऊन पण आली. संध्याकाळी परत आम्ही सगळे निघालो यात्रेमध्ये. सगळे छान तयार झालोत. बघा आमच्या घराच्या समोरून ट्रेन जाते. आता तुम्हाला छान वैशिष्ट्य आहे गावाकडचं, म्हणजे गावाकडे आले की ट्रेन वगैरे पाहायला मिळते. त्यामुळे अनुला खूपच मज्जा येते, खूपच जास्त. आणि आमच्यासाठी नवीन नाही आहे, ते जुनंच आहे, कारण लहानपणापासून आम्ही पाहतो, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. यात्रेमध्ये आलो, खूपच गर्दी होती, त्यामुळे काही जास्त सूट नाही केलं. अनुला असं वाटते काय चाललंय हे. नंतर डीजे पाहिल्याच्या नंतर एवढी नाचायला लागले की काय सांगायचं. मी व्हिडिओ काढायचं विसरले नेमकं. तर हा होता आजचा दिवस. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. आपले लवकरच 500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे एका महिन्यामध्ये. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन टू मी. घरी आल्याच्या नंतर छानपैकी पुरणपोळीचा आस्वाद घेतला, कारण मम्मीच्या हातची पुरणपोळी खूपच दिवसानंतर खाल्ली होती आणि मला खूपच आवडते, हे तुम्हाला सांगितले आहे मी. रात्री छान फटाके वगैरे झाले, पालखी वगैरे निघली. तर हा व्लॉग इथेच एंड करते. सबस्क्राईब करा.